अतुलने 35,425 बिया आणि प्रशांतने 69,009 बिया जमविल्या. त्यापैकी 71,291 बियांची लागवड केल्यास किती बियांची लागवड करायची राहिली? आता या अतुलने केलेल्या बिया आणि प्रशांतच्या बिया ह्या जमवलेल्या बिया आहेत. आपण एकत्र त्याची बेरीज करूया. 35,425 अधिक 69,009 या एकूण जमवलेल्या बिया. 9 आणि 5 14, 14 4, हातचा 1, 2 आणि 1 3, 4 4, 9 आणि 5 14, 14 4, हातचा 1, 6 आणि 3, 9 आणि 1 10. आता एकूण ह्या बिया आलेल्या आहेत. त्यापैकी 71,291 बियांची लागवड केली म्हणजे त्या कमी होणार, पण त्याची वजाबाकी करूया त्या आलेल्या संख्येतून. 71,291. आता ह्याची वजाबाकी करूया. 4तून 1 गेला 3. आता 3तून 9 जात नाही, शेजाऱ्याकडून हातचा घेतला, इथे झाले 13, इथे राहिले 3. 13तून 9 गेले राहिले 4. 3तून 2 गेले राहिला 1. 4तून 1 गेला राहिले 3. आता इथे 0 आहे म्हणजे दशक करूया म्हणजे 10. 10तून 7 गेले राहिले 3. 33,143 हे त्याचं उत्तर. म्हणजे बिया लागवड करायच्या राहिलेल्या बिया 33,143 हे त्याचं उत्तर. 45,291 वजा 32,090 या ठिकाणी नुसती वजाबाकी करायची. आपण करूया वजाबाकी. 45,291 वजा 32,090. एकाचा 1, 9तून 9 गेले 0, 2चे 2, 5तून 2 गेले राहिले 3, 4तून 3 गेला राहिला 1. 13,201 13,201 हे त्याचं उत्तर. सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येतून कोणती संख्या वजा म्हणजे 89,89,998 उत्तर येईल? आता सर्वात मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या 99,99,999 आता वजा म्हणजे वजा चिन्ह काढले. या ठिकाणी कोणती संख्या करणार आपल्याला माहीत नाही आहे, पण उत्तर मात्र त्याने दिलेलं आहे 89,89,998. अशा वेळी जेव्हा वजाबाकी करताना एक संख्या दिली आणि दुसरी संख्या दिली नसेल आणि उत्तर दिलं असेल तर एका दिलेल्या संख्येतून ते उत्तर वजा करायचं, मग दुसरी संख्या मिळणार. मग आपण या ठिकाणी वजाबाकी करूया. 99,99,999 वजा 89,89,998. 9तून 8 गेले 1 राहिला, 9तून 9 गेले 0 राहिलं, 9तून 9 गेले 0 राहिलं, 9तून 9 गेले 0 राहिलं, 9तून 8 गेला 1 राहिला, 9तून 9 गेले 0 राहिलं, 9तून 8 गेले 1 राहिला. 10,10,001 हे त्याचं उत्तर. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 10,10,001 ही संख्या या ठिकाणी घातली की हे उत्तर येणार.